एक मोठी बातमी आपल्या समोर येते। राहुल नार्वेकरांनी अधिकारांची मर्यादा ओलांडली। कपिल सिब्बलांचा वर्मी-खाव सुप्रीम कोर्टात अटीतटीचा युक्तिवाद। शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या सुनावणीला सुरुवात झालेली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेकडून आजही कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद सुरू आहे। आयोगाच्या निर्णयावर आजही सिब्बल हे युक्तिवाद करत आहेत। कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद करताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निर्णयावर बोट ठेवले। त्याचबरोबर राहुल नार्वेकर यांनी अधिकारांची मर्यादा ओलांडली असल्याचं म्हटलेलं आहे। सिब्बल यांनी युक्तिवाद करताना म्हटलंय, आता आपण अपात्रतेच्या मुद्द्याकडे वळत आहोत। 10व्या अनुसूचीनुसार विधिमंडळ पक्षातील फुटीची संकल्पना कायद्याला मान्य नाही। जर स्वेच्छेने पक्षाचे सदस्यत्व सोडले, या कारणासह अपात्रतेची याचिका दाखल केली गेली तर त्यावर केवळ एकच बचाव करता येऊ शकतो आणि तो म्हणजे मीच तो पक्ष आहे। संसदेतील पक्षाचा नेता कोण असेल याविषयी निर्देश देणारा व्हीप जारी करण्याचा अधिकार आम्हाला आहे। या प्रकरणावर विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घ्यायचा आहे। प्रश्न असा आहे की 2018 मधील पक्षाची घटना, अधिकार रचना आणि पक्ष नेतृत्व हे 1999च्या घटनेशी सुसंगत आहे का? समजा एखाद्या राजकीय पक्षाचा एक गट निवडणूक आयोगाकडे जाऊन आपणच खरा पक्ष असल्याचा दावा करत असेल आणि त्याचवेळी त्या गटातील आमदारांवर अपात्रतेची कारवाई सुरू असेल, तर खरा पक्ष कोणता हे ठरवण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला असू शकतो। मात्र तो नियम आणि निर्णय अपात्रतेच्या बाबत निर्णयावर आधारित असणं आवश्यक आहे। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई।